नमस्कार। आज आषाढ कृष्ण नवमी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी। सेवार्थ प्रणाली अंतर्गत नोंद सुरू असल्यामुळे पोलिसांचं वेतन रखडलं। एका आरटीओ एजंटला 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक, काही अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल। आणि विम्यासाठी पैसे भरल्यापासून विमा लागू, ग्राहक मंचाचा महत्त्वपूर्ण निर्णय। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, 4 MB ते 100 MB पर्यंत स्पीड, दरमहा 270 रुपयापासून सुरू, कोणतेही छुपे खर्च नाहीत। आता लुटा आनंद वेगवान इंटरनेटचा। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, आजच संपर्क करा 2538 6608। ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलंय। सर्वसाधारणपणे पोलिसांचं वेतन दर महिन्याच्या पहिल्या तारखेला होतं, परंतु जून महिन्याचं वेतन 10 तारीख उलटून गेली तरी न मिळाल्यानं पोलिसांमध्ये नाराजी पसरली आहे। ठाणे पोलिसांना सेवार्थ ही प्रणाली लागू करण्यात आली आहे। या प्रणालीमुळे सर्व कर्मचाऱ्यांना आपली पूर्ण माहिती आता संगणकावर उपलब्ध होणार आहे। नोकरीवर रुजू झाल्यापासून आतापर्यंत घडलेल्या प्रत्येक बाबीची माहिती सेवार्थ प्रणालीत भरायची असल्यामुळे पोलिसांचं वेतन अद्याप झालं नसल्याचं सांगितलं जातं। सेवार्थ प्रणालीत प्रत्येक कर्मचाऱ्याची संपूर्ण नोंद करायची तर त्यासाठी जवळपास 10 मिनिटं जातात। सर्व कर्मचाऱ्यांच्या नोंदी अद्याप संगणकावर टाकल्या गेल्या नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचं वेतन रखडल्याचं सांगितलं जातं। सेवार्थ प्रणालीत पूर्ण माहिती भरल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला एक सांकेतिक क्रमांक दिला जाईल। हा क्रमांक टाकल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला त्याची इत्थंभूत माहिती संगणकावर मिळू शकेल। थोडक्यात त्याचं सर्व्हिस बुक आता संगणकावर उपलब्ध होणार आहे। सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे। शासनाच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोंदी सेवार्थ प्रणालीत झाल्या आहेत। ठाणे पोलिसांच्या नोंदी आता सुरू झाल्यामुळे हे वेतन अद्याप झालं नसल्याचं सांगितलं जातं। या प्रणालीमुळे पोलिसांचं वेतन लांबल्यानं त्यांचं महिन्याचं वेळापत्रक मात्र विस्कळीत झालं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं अनधिकृत राजकीय पक्षांच्या कार्यालयांवरील कारवाईत आज खेवरा सर्कल इथले शिवसेनेचे रामचंद्र फडतरे यांचं कार्यालय तोडून टाकलं। ही कारवाई महापालिका आयुक्त आर्य राजीव यांच्या आदेशान्वये करण्यात आली। या कारवाईत म्हाडा वसाहत, वर्तकनगर आणि उपवन, कोकणीपाडा इथल्या राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती, परंतु या दोन्ही कार्यालयांवर पालिकेचं पथक कारवाई करत असतानाच जिल्हा सत्र न्यायालयाचा जैसे थे आदेश प्राप्त झाल्यामुळे ही कारवाई स्थगित करण्यात आली। दरम्यान खेवरा सर्कल इथल्या शिवसेनेचे रामचंद्र फडतरे यांच्या कार्यालयावर मात्र पालिकेच्या पथकानं कारवाई केली। या कारवाईमध्ये त्यांचं कार्यालय तोडून टाकण्यात आलं। ना वाहनतळ क्षेत्रात वाहन उभं केल्यास अशा वाहनांवर कारवाई करण्याचे सत्र सध्या सुरू असताना पोलिसांचीच वाहनं या वाहनतळ क्षेत्रात उभी असल्यास त्यांच्यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय। ठाणे स्थानक परिसरात ना वाहनतळ क्षेत्र असताना या ठिकाणी पोलिसांच्या शेकडो गाड्या उभ्या केलेल्या दिसतात। ठाण्याच्या लांब-लांबच्या भागातून मुंबईला कामासाठी जाणारे ठाणेकर या ठिकाणी गाड्या लावतात, म्हणून वाहनतळाचा ना वाहनतळ फलकही लावण्यात आलाय। खरं तर वाहनं उभी करण्यासाठी वेगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे, परंतु त्या ठिकाणी गाड्या न लावता ना वाहनतळ असा फलक लावलेल्या ठिकाणीच पोलिसांच्या गाड्या लावल्या जात असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। ठाण्यातील ब्राह्मण सोसायटी परिसरात एक जुनं झाड एका मारुती व्हॅनवर पडल्यामुळे मारुती व्हॅनचं नुकसान झालंय। काल रात्रभर जोरदार पाऊस होता। ब्राह्मण सोसायटीतील कर्वे हॉस्पिटल समोर असलेल्या अनमोल हाईट्स या इमारतीच्या आवारात जवळपास 40 वर्ष जुनं कडुनिंबाचं हे झाड आज सकाळी अचानक कोसळलं। या रस्त्यावरून एक मारुती व्हॅन त्यावेळी जात होती। या मारुती व्हॅनवर हे झाड पडलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मारुती व्हॅनचं खूप नुकसान झालं। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातून स्थानिक स्वराज्य उपकर लागू झाल्यानं करदात्या 20,000 व्यापाऱ्यांना अर्ज वाटप केलं असून फक्त 150 व्यापाऱ्यांनाच नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती उपायुक्त गणेश देशमुख यांनी दिली। स्थानिक उपकर वसुली कामी प्रशासनानं पूर्ण तयारी केली असली तरी व्यापाऱ्यांची मानसिकता अद्याप पूर्ण नसल्याचं जाणवत असून त्यांच्याकडून अल्प प्रतिसाद मिळतोय।
जुलै अखेरीस या नोंदणी पत्रांचं पूर्ण वाटप करण्याचं प्रशासनाचं उद्दिष्ट असलं तरी 18 जून आणि 9 जुलैच्या व्यापारी प्रशिक्षणानंतर व्यापाऱ्यांच्या या नवीन कराबाबत मानसिकता बदलण्यात मदतच झाली आहे. 18 दिवसात 20 ते 22 हजार व्यापाऱ्यांकडून अर्ज मिळवून नोंदणी दाखले देणं प्रशासनाला आव्हान ठरू पाहत आहे. यापूर्वी जकातीसाठी 9,900 व्यापाऱ्यांची नोंद असून 12,000 किरकोळ व्यापारी या कार्यक्षेत्राच्या जाळ्यात वाढणार असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. महापालिकेच्या बंद कॅन्टीनची जागा यासाठी वापरात असून 36 कर्मचारी यासाठी नेमण्यात आलेत. 20 ते 25 हजार व्यापाऱ्यांपैकी फक्त 150 नोंदणी प्रमाणपत्रांचंच वाटप झाल्यानं 30 जुलै पूर्वी उर्वरित प्रमाणपत्रांचं वाटप कसं होईल हा प्रश्न आता प्रशासनाला भेडसावतोय. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. तोच भाव, तोच दर्जा, तोच विश्वास. ग्राहकांच्या 52 कसोटीला पात्र ठरलेले जय जी बायकेरिकर ज्वेलर्स, गोखले रोड, विष्णुनगर आणि आता कपिला वास्तू खोपट इथं नवीन शाखेसह आकर्षक दागिन्यांची पिढी जय जी बायकेरिकर ज्वेलर्स. जीवन लाइफस्टाइल्स, बदलापुर का गौरव. जीवन लाइफस्टाइल्स की इस जादुई दुनिया में हो जाइए. जीवन लाइफस्टाइल्स आपको आराम का एक ऐसा एहसास दिलाएगा जो आपने ना कभी देखा होगा ना महसूस किया होगा, और वो भी किफायती दामों में. 17 विशाल इमारतें. बदलापुर का गौरव, जीवन लाइफस्टाइल. कॉलेजमध्ये प्रवेश नाही मिळाला, चिंता करू नका. डिप्लोमा डिग्री करायची इच्छा आहे, मग घुमटकर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक मध्ये आजच प्रवेश घ्या. ना टक्केवारीची कटकट, ना डोनेशनची झंझट. अहो ठाण्यात प्रथमच जी पॅट आणि बी फार्म कोचिंग सुद्धा. घुमटकर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक मॅनेजमेंट अँड फार्मसी. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या 125 दशलक्ष लिटर्स मोहिली पाणी प्रकल्पाच्या अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्राची चाचपणी सुरू झाली असून जुलै अखेर अंतर्गत चाचण्या पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जून अखेरीला ही योजना कार्यान्वित करण्याची आयुक्तांची संकल्पना होती, परंतु वीज जोडणी वेळीच मिळून न शकल्यानं ही संकल्पना वेळीच साकारली गेली नाही. 36 पॅनल्स, 6 पंप्स, लॅब, क्लोरिफायर, फिल्टरच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर कल्याण पूर्व आणि ग्रामीणच्या काही भागातून टाकलेल्या पाणी चोंड्यांची चाचणी घेतली जाणार आहे. वालधुनी नदीवरील पुलावर 100 मीटर पाईप टाकण्याचं काम या आठवड्यात पूर्ण करून डिसेंबर पूर्वी हा मोहिली प्रकल्प पूर्णतः कार्यान्वित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. ठाणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात कालपासून पावसानं दमदार हजेरी लावली होती, परंतु दुपारनंतर मात्र पावसानं विश्रांती घेतली. सकाळी पावसाळी वातावरण होतं, मात्र दुपारनंतर कडक ऊन पडल्यानं हवेतील उष्मा वाढला होता. जिल्ह्यात सरासरी 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाण्यात 64, कल्याण 53, मुरबाड 30, उल्हासनगर 61, अंबरनाथ 36, भिवंडी 55, शहापूर 27, वसई 11, जव्हार 46, विक्रमगड 50, मोखाडा 53, वाडा 40, डहाणू 2, पालघर 73 तर तलासरीत 51 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका आरटीओ एजंटला 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलंय. कळंबोली इथं राहणाऱ्या तोटापल्ली मेनन यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. रेवा लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या नावानं ते हा व्यवसाय करतात. जेएनपीटी आणि मुंबई पोर्टमधून येणारा माल संबंधित कंपन्यांना पोहोचवण्याचं उपकंत्राट त्यांच्या कंपनीला मिळालं होतं. त्यांच्या गाड्या रस्त्यात कुठेही आरटीओनं अडवू नयेत यासाठी अमित अंदुरेकर या आरटीओ एजंटनं त्यांच्याशी संपर्क साधला आणि प्रत्येक गाडीस महिन्यासाठी 4,500 रुपये, भरारी पथकाचे 1,500 रुपये असे एकूण 6,000 रुपये एका आरटीओसाठी, याप्रमाणे रस्त्यातील 11 आरटीओंचे 66,000 रुपये एका गाडीसाठी द्यावे लागतील असं सांगितलं. हे पैसे दिले तर कुठेही ट्रेलर अडवला जाणार नाही, परंतु रक्कम न दिल्यास आरटीओच्या भरारी पथकाला सांगून त्यांच्या ट्रेलरवर मोठ्या प्रमाणात केसेस करायला लावतो असा त्यांना दम दिला. त्यामुळे मेनन यांनी अमित यांच्या सांगण्यानुसार प्रत्येक ट्रेलरचे महिन्यासाठी सरासरी 12 लाख रुपये द्यायला सुरुवात केली. परंतु कालांतरानं मेनन यांचं कंत्राट बंद झालं, त्यामुळे त्यांनी पैसे देणं बंद केलं. यावर अमितनं मेनन यांना 5 लाख रुपये बाकी असल्याचं सांगितलं. परदेशातून लॅन्को कंपनीचा माल येणार असल्यानं तो मेनन यांच्या कंपनीमार्फत वर्धा इथं पोहोचवण्यात येणार आहे. त्यामुळे या कामासंदर्भात आरटीओच्या भरारी पथकाशी सौदा करण्याकरता आणि उर्वरित 5 लाख रुपयांपैकी 1 लाख रुपये त्वरित देण्याची मागणी अमित यांनी केली. या प्रकरणी मेनन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अहमदनगर, औरंगाबाद आणि अमरावती इथं पडताळणी केली। त्यावेळी क्षमतेपेक्षा जास्त माल वाहणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष करून आरटीओचे अधिकारी अशी वाहनं सोडून देत असल्याचं निदर्शनाला आलं। त्यानंतर सापळा रचून मेनन यांच्याकडून 1 लाख रुपये स्वीकारताना अमितला अटक करण्यात आली, तर काही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आलेत। विम्याचा हप्ता भरल्यापासून विमा लागू होतो असा निकाल ठाणे जिल्हा ग्राहक मंचानं दिलाय। ग्राहक मंचाचे अध्यक्ष RB सोमानी आणि सदस्य ज्योती अय्यर यांनी विमाधारकांना लाभदायक ठरणारा हा निकाल दिलाय। कल्याणच्या दर्शन देवरे यांनी टाटा AIG कडून आपल्या वाहनाचा विमा उतरवला होता। देवरे यांनी 25 ऑक्टोबर 2008 मध्ये हा विमा घेतला। विमा घेतल्या त्यांच्या गाडीला अपघात झाला। यासाठी त्यांनी दुसऱ्या दिवशी आपला दावा टाटा AIG कडे दाखल केला, परंतु टाटा AIG ने अपघाताच्या वेळी पॉलिसी लागू झाली नसल्याचं सांगून त्यांचा दावा फेटाळला। त्यामुळे देवरे यांनी ग्राहक मंचाकडे दाद मागितली। त्यावर विम्याचा पहिला हप्ता ज्या वेळेला भरला जातो त्या वेळेपासून विमा लागू होतो, त्याची पॉलिसी विमा कंपनी नंतर देऊ शकते असं ग्राहक मंचानं आपल्या निकालात म्हटलं। यामुळे विमा नक्की कधी लागू होतो याबद्दल निर्माण झालेला संभ्रम दूर व्हायला मदत झाली आहे। ग्राहक मंचानं त्यामुळे विमा कंपनीला 3,35,000 रुपये विम्यापोटी, 10,000 रुपये मानसिक त्रासापोटी आणि 1,450 रुपये इतर खर्चासाठी देण्याचे आदेश दिले। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts $270 per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर दम असेल तर गा, दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता घर बसल्या दूरध्वनीवरून गाणं गाण्याचा आनंद देणारा एकमेव कार्यक्रम दम असेल तर गा। दर रविवारी गाणं गायला विसरू नका। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। सेवार्थ प्रणाली अंतर्गत नोंद सुरू असल्यामुळे पोलिसांचं वेतन रखडलं। एका आरटीओ एजंटला 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक, काही अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल। आणि विम्यासाठी पैसे भरल्यापासून विमा लागू, ग्राहक मंचाचा महत्त्वपूर्ण निर्णय। या होत्या ठाणे वार्ता। आता facebook.com/श्रीस्थानक या लिंकवर ठाणे वार्ता कधीही पाहू शकता। तर मग पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात याच ठिकाणी ठाणे वार्तामध्ये। धन्यवाद।